नमस्कार, माय FM ची मी आहे आरजे शुभी आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास टॉक शो ज्याचं नाव आहे चेंज मेकर्स. आपल्या सगळ्यांचे आयुष्यामध्ये ना मोठमोठाले गोल्स असतात. माझ्या समोर आज जे व्यक्ती बसलेत त्यांचे तर खूप मोठे गोल्स आहेत, पण माझं अतिशय सिंपल आहे. मला आयुष्यात दररोज 10,000 पावलं मात्र चालायचं असतं आणि जेव्हाही मी अरिहंत नॅचरल स्टोन्सला जाते तेव्हा मात्र माझं हे गोल असं कंप्लीट होतं, कारण 1.5 लाख स्क्वेअर फीटचं महाराष्ट्रातलं वन ऑफ द बिगेस्ट स्टॉकयार्ड यांचं आहे, जिथे आपल्याला ते हजारांपेक्षा जास्त व्हरायटीज प्रोव्हाइड करत असतात. नॅचरल स्टोन्स, मार्बल्स आणि ग्रेनाइट्सच्या. आज आपण त्याचे जे ओनर आहेत रोहित आणि राकेश भंडारी सर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो सर, तुमचा आजवरचा हा जो प्रवास आहे त्याबद्दल काय सांगाल? 2004मध्ये आम्ही स्टार्ट केलं होतं मार्बलचं. त्यावेळेस आम्ही साधारण एक 10,000 स्क्वेअर फूट एरियामध्ये स्टार्ट केलं होतं. त्याच्यात आम्ही तेव्हा सिमेंटचं पण काम करायचो, टाईल्सचं पण करायचो, त्याच्याबरोबर एक 10-15 कलर ग्रॅनाईटचे पण ठेवायचो. आणि डे बाय डे मग आम्ही नॅचरल स्टोन्समध्ये जास्त फोकस केला. आणि आज आम्हाला ह्या वर्षी 20 इयर्स कंप्लीट होत आहे. तर आज आमच्याकडे जवळजवळ 1,000 नॅचरल कलर्समध्ये 1,000 शेड्स अवेलेबल आहे रेडी स्टॉकमध्ये आणि 100% नॅचरल. म्हणजे आम्ही 20 वर्ष पूर्ण स्टोनवर, नॅचरल स्टोनवरच फोकस केलं. तर तसे तर बरेच आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात, पण असा एखादा बेंचमार्क मोमेंट तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल? 2017-18मध्ये आम्ही एक स्टोन गॅलरी केली. त्याच्यानंतर एक्सपान्शन, अजून मागे जागा घेऊन एक्सपान्शन केलं. त्याच्यानंतर आम्ही तेव्हा 2017-18मध्ये आमच्याकडे 500 ते 600 व्हरायटी होती नॅचरल स्टोनमध्ये. आणि तिथनं आम्ही डे बाय डे व्हरायटी इन्क्रीज करत गेलो आणि आज 1000+ आम्ही करतो आहे. तो 2017-18पासनं चांगला रिस्पॉन्स कस्टमरचा भेटला. आणि अंडर वन रूफ एवढी रेंज महाराष्ट्रात फक्त आपणच देतो आहे. सो तुमच्या USPs इतक्या आहेत, इतक्या व्हरायटीज आपण प्रोव्हाइड करत असता. आय एम शुअर की जिथे कुठे तुम्ही जात असाल तिथे तुम्हाला तुमचे प्रोडक्ट्स नक्की दिसत असतील. सो कुठे कुठे जर आपलं डिस्ट्रीब्युशन आहे? हे प्रोडक्ट्स आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र डिलिव्हर करतो. MP वगैरे, मुंबई, पुणे, महाराष्ट्राच्या सगळ्या सिटीज, प्लस जे छोटे छोटे स्टेशन्स असतात, तालुका प्लेस वगैरे, तर जिथे जिथे रिक्वायरमेंट आहे आपण सगळीकडे सप्लाय होतो मटेरियल. आणि अराउंड 300-400 किलोमीटरची रेंज सराउंड पूर्ण सगळीकडे मटेरियल जातं. सो आता हा जो मी प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर खरं त्यांच्या बिहाफ मीच देईन. सो मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा होता की इफ नॉट दिस प्रोफेशन तर तुम्ही काय बरं करत असता? मी सरांबद्दल नक्की सांगू शकते, कारण त्यांच्याकडे गेल्यावर ज्या आग्रहाने ते वाढतात ना, ओ माय गॉड, म्हणजे डाएट वगैरे विसरून जायचं आणि प्रेमाने जे तुम्ही वाढत असता, तुम्ही नक्कीच काहीतरी अमेझिंग त्या क्षेत्रात केलं असतं. बट बियॉन्ड दॅट सर, इफ नॉट दिस फील्ड तर काय बरं तुम्ही करत असता? या फील्डमध्ये जर नसतो तर फॅमिली बिझनेस जॉईन केला असता. जे वडील वगैरे करत होते ओनियन एक्सपोर्ट वगैरे, जे काय, त्या बिझनेसमध्ये गेलो असतो. पण काहीतरी वेगळं करायचं होतं. सुरुवात बंधननी केली, त्यांच्या संग आम्ही पण जॉईन झालो. मग इथेच. हो. इतक्या वर्षांचा अरिहंत नॅचरल स्टोन्सचा हा प्रवास आहे. आय एम प्रिटी शुअर की तुम्ही इथे तर नक्कीच थांबणार नाही आहात. भरपूर काही नवीन तुम्ही या क्षेत्रात करणार आहात. तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? फ्युचरमध्ये आम्ही आता एक 25 एकरमध्ये एक मोठा प्रोजेक्ट आणतो आहे. तो इंडियाचा लार्जेस्ट प्रोजेक्ट आम्ही नाशिकमध्ये करतो आहे. जवळजवळ साधारण एक 2 ते 3 वर्ष लागतील कंप्लीट करायला. आणि त्याच्यात आम्ही जवळजवळ 1500 ते 2000 व्हरायटी नॅचरल स्टोन्समध्ये वर्ल्डच्या सगळ्या देणार. टोटल इथे मशिनरी, प्रोसेसिंग युनिट, एक्सपिरियन्स सेंटर, तर ते आहे फ्युचर प्लॅनिंग सगळं. सर, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.